रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि ग्रामीण शिक्षणामध्ये सामान्य माणसाच्या दारापर्यंत शिक्षण देणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी नाव दिली? कारण भाऊराव पायगोंड पाटील असं त्यांचं नाव, वाळवा तालुक्यातलं आयतोडी खुर्द हे त्यांचं गाव. पण त्यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली? त्यांच्याबद्दल 50हून अधिक चरित्र ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. त्यामध्ये ए.व्ही. मॅथ्यू यांनी इंग्रजीमध्ये पहिल्यांदा चरित्र लिहिलं. तर बॅरिस्टर पी.जी. पाटील यांनी दी बाउंटिफुल बनियन हे इंग्रजीमध्ये 4 भागामध्ये चरित्र लिहिलं. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांचं पहिलं मराठी चरित्र लिहिलेलं आहे. तर ह्या चरित्र ग्रंथांचा मागोवा घेतल्यानंतर असं लक्षात येतं की श्रीम माटे या लेखकांनी पहिल्यांदा अण्णा म्हणजे मुळात थोरला भाऊ, अण्णांचा उल्लेख कर्मवीर भाऊराव पाटील असा केला. त्यानंतर हेच नाव संत गाडगेबाबांनी देखील कर्मवीर असा त्यांचा उल्लेख केला. बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी आठवणीत लिहिलंय की तासगावच्या एका शिक्षकानं त्यांना पत्र पाठवून कळवलं की कर्मवीर अण्णांना कर्मवीर हे नाव पहिल्यांदा दिलं. तर ए.व्ही. मॅथ्यू ह्या इंग्रजी चरित्रकारांनी कर्मवीर या शब्दांचं भाषांतर डुअर ऑफ डीड्स अशा प्रकारे केलेलं आहे. तेव्हा नाव ह्या दोघा तिघांनी कर्मवीर दिलं, पण त्यांचं काम बघून महाराष्ट्रातल्या जनतेनंच कर्मवीर ही पदवी स्वीकारली आणि मग भाऊराव पायगोंड पाटील या साध्या माणसाचं रूपांतर राज्यभर शिक्षणाविषयी नवं तत्वज्ञान मांडणारे शिक्षण तज्ज्ञ म्हणून कर्मवीर अण्णा पुढे आले.